आता दुसऱ्या स्वाध्यायाबद्दल आपण बोलणार आहोत. अजूनही काही कोणाचे शंका असतील तर ते या प्रश्नांच्या नंतर मार्गदर्शनानंतर सुद्धा विचारू शकतील. आता दुसऱ्या स्वाध्यायाबद्दल त्यातील प्रत्येक प्रश्नांचं उत्तर लिहिण्याचं सोयीचं होईल त्यासाठी मी आज आपल्याला आपल्या परीने मार्गदर्शन करणार आहे. प्रश्न पहिला आहे. 1 मिनिट, सर्वांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे कृपया. छायाताई बंद आहे हो. नाही, सुरू आहे त्यांचा. छाया त्यांचा माईक चालू आहे अजून. ठीक आहे, करा सुरू. छायाताई माईक बंद करा तुमचा. हा बस, ठीक आहे, ठीक आहे. प्रश्न पहिला आहे. दासबोधाच्या पहिल्या दशकात कोणाकोणाचे स्तवन केले आहे ते स्पष्ट करा. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना पहिले स्तवन म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात याची थोडक्यात माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्या दासबोधामध्ये दशक 1 मध्ये दुसऱ्या समासापासून तर 10व्या समासापर्यंत देवाचे, संतांचे, श्रोते, कवी, सभा, परमार्थ, सद्गुरू आणि शेवटी नरदेह स्तवन केला आहे. त्या प्रत्येकाचा सारांश रूपात आपल्याला लिहायचा आहे. त्याचं खूप पेजेस वाढवू नका, कारण भरपूर आहे त्याच्यात. आज 8-9 समासाबद्दल लिहायचं आहे, त्यामुळे 2-2, 4-4 ओळीतच फक्त प्रत्येक स्तवनाबद्दल लिहायची आहे ती माहिती. प्रश्न दुसरा आहे. व्यवस्थापकाच्या अंगी कोणते गुण असावेत ते महंत लक्षण समासाच्या आधारे स्पष्ट करा. दशक 11 समास महंत लक्षण. एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की समर्थ रामदास स्वामींचं कार्य हे जनजागृतीचं होतं. समाजाला संपूर्णपणे या सगळ्या त्या काळामध्ये जे काही अनिष्ट घडत होतं त्याला एक प्रतिकार म्हणून उभं करायचं होतं. आणि यासाठी म्हणून त्यांनी तर स्वतः प्रयत्न केलेच, पण हे प्रयत्न शेवटपर्यंत जाणं कठीण होतं आणि म्हणून त्यांनी आपले कार्यकर्ते तयार करायचं ठरवलं. म्हणजे कार्यकर्ते ज्या गावात जायचे त्या ठिकाणी त्यांनी या समर्थांचे विचार सांगून तिथल्या समाज व्यवस्थेत कसा बदल होईल, बलोपासना कशी होईल, अध्यात्म कसं होईल, भक्ती मार्ग कसा लागेल याचं कार्य त्यांना करायचं होतं. पण त्यासाठी महंत कसे असावे, त्याची लक्षणं कशी असावी, कारण जेव्हा ते गावात जर गेले महंत एकदा आणि त्यांनी जर काही वेगळ्या पद्धतीने त्यांचं आचरण असलं तर ते ज्या समर्थांना साध्य करायचं होतं ते साध्य झालं नसतं. आणि म्हणून त्यांनी काही नियम करून ठेवले होते. या नियमाबद्दल या समासामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यातल्या काही ओव्या आहेत की ज्यामध्ये स्पष्टता आहे. त्या ओव्या साधारण 3 ओव्या मी आपल्याला वाचून दाखवतो, कारण बाकी आहे, भरपूर आहे त्याच्यात. त्याचा आहे हरिकथा निरूपण, नेमस्तपणे राजकारण, वर्तव्याचे लक्षण तेही असावे, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी, राखो जाणे नीती न्याय, न करी न करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाणे. या ओव्या आहेत. यापेक्षा आणखीन जास्त ओव्या या समासात दिलेल्या आहेत. त्याचा आपण थोडक्यात लक्षणं त्यांची लिहायची आहे. प्रश्न तिसरा आहे. जनी जनार्दन ओळला तरी काय म्हणून याला, रागी राखावे सकळाला कठीण आहे. दशक 12 समास 2 प्रत्यय निरूपण. याच्या आधारे आपल्याला थोडक्यात विवेचन करायचं आहे. दशक 12 व त्याचं नाव आहे विवेक वैराग्य नाम. समास दुसरा आहे त्यातलं प्रत्यय निरूपण मधील ही 20वी ओवी आहे. या ओवीतून काही शंका श्रोतांना आल्या आणि त्याचं निरसन समर्थांनी केलं आहे. मुख्य जी अडचण आहे, मुख्य शंका कोणती असते तर प्रपंचात माणसाला
प्रचंड प्रश्न पडतात. प्रश्न आता प्रपंचात किती मिळालं तरी सुद्धा ते आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. असे अजून प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं खरंच कठीण आहे. पण मग त्यासाठी काय करावं लागेल हे या ओवीद्वारे आपल्याला शोधायचे आहे. त्यासाठी केवळ या ओवीचाच अर्थ सांगून चालणार नाही, तर पूर्ण समासाचा अभ्यास करून मग उत्तर लिहायचं आहे आपल्याला. प्रश्न चौथा आहे, मानसपूजा म्हणजे काय? मानसपूजा 1 ते 5च्या आधारे मने पूजावे वैकुंठ राजा यातील गुणार्थ स्पष्ट करायचा आहे. सुरुवातीला मानसपूजा म्हणजे काय? तर बाह्य कांडाचे उपचार न करता मनाने सर्व समर्पण युक्त केलेली देवतेची पूजा, ही झाली मानसपूजेची व्याख्या. आपल्याला माहित असेल शिव मानसपूजा, ब्रह्मचैतन्य मानसपूजा गोंदवलेकर महाराजांची, दत्ताची आणि आपल्या सद्गुरूंची मानसपूजा बद्दल आपण वाचलेला आहे. पण या ठिकाणी वैकुंठ राजाच्या मानसपूजेबद्दल लिहायचे आहे. ते या मानसपूजा 1 ते 5च्या काव्यात दिली आहे. ते आपण सावकाश वाचावे, त्याचे मुद्दे काढावे आणि त्यानंतर पूजेत आपण ज्या पूजा करतो त्याची जी पद्धत आहे, काय काय करतो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, अगदी आरतीपर्यंत आणि आरतीनंतर प्रसादापर्यंत जो क्रम आहे त्याच क्रमाने याचं शब्दात वर्णन आपल्याला करायचं आहे. प्रश्न 5वा आहे, प्रपंचाने वैतागलेल्या, पश्चातापाने दग्ध झालेल्या प्रापंचिकाचे वर्णन अनुदिन अनुतापे तापलो रामराया या करुणाष्टकाच्या साह्याने स्पष्ट करायचं आहे. हे करुणाष्टक ही समर्थांनी आपल्या भगवंताच्या भेटीची लागलेली तळमळ ही आपल्याला ज्या पद्धतीने लागली होती तीच तळमळ आपल्या साधकाच्या मनामध्ये आली पाहिजे. आणि ह्याची जी अवस्था, मनाची जी अवस्था असते तळमळीची, त्या भगवंताच्या त्या कृपेसाठी करुणा भाकणारी ही करुणाष्टके लिहिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर सुरुवातीला साधक प्रपंचात कसा वैतागतो, कशामुळे वैतागतो याचे वर्णन करावे. त्यानंतर त्याला पश्चाताप होतो, त्यावेळेस तो भगवंताची कशी करुणा भागतो याचं वर्णन करायचं आहे. आणि शेवटी आपल्याला सगळ्यांना माहित असेल आणि समाजात आपण रोज बघतो की ते प्रपंचाने वैतागल्यानंतर एकदा पश्चाताप करून सुद्धा उपयोग होत नाही आणि मग भगवंताला शरण जातात. ते आपल्याला आपल्या या उत्तरात अपेक्षित आहे. त्याचं व्यवस्थित वर्णन करून आणि त्याच्यानंतर भगवंताला शरण गेल्यानंतर, त्या पश्चाताप झाल्यानंतर शरण गेला की मग त्याला भगवंताबद्दलचं भेटीची आस लागते. प्रश्न 6वा आहे, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो, असं समर्थांनी का म्हटले आहे? करुणाष्टकातच एक प्रकरण आहे. या प्रकरणातून समर्थ आपल्याला जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी काय करावे लागेल समजावून सांगत आहे. त्याचे वर्णन आपल्याला उत्तरात लिहायचं आहे. आपल्याला कल्पना आहे की 84 लक्ष योनीमधून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला देह बुद्धीतून आत्मबुद्धी साधावी लागेल. आणि त्यासाठी म्हणून काय करावं लागेल याचं वर्णन तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ही सुरुवातीला अर्थ हा काय आणि त्यानंतर त्याचं उत्तर आहे. आणि त्यांनी आपल्याला सांगितलेला उपदेश, जो उपदेश त्यांनी याबद्दल सांगितला आहे, तो जर आपण अंमलात आणला तर तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो हे म्हणण्याची पाळी आपल्यावर येणार नाही. त्याचं उत्तर या पद्धतीने तयार करायचं आहे. प्रश्न 7वा आहे, रघुनायका मागणे हेची आता या करुणाष्टकात व्यक्त झालेल्या भक्ती मार्गाचं वर्णन करा. करुणाष्टकामधून आपल्याला आपल्या आराध्य दैवताने आपल्यावर कृपा करावी म्हणून त्यांना अंतःकरणापासून मारलेली हाक करुणाष्टकात प्रगट केली आहे. म्हणून उत्तरात भगवंतांनी कोणत्या कारणासाठी कृपा करावी याविषयी आपण आपल्या उत्तरात लिहायचं आहे. नंतर आपण देवाला काही मागताना साधारणपणे काय मागावे ते सुद्धा लिहायचं आहे. काही उदाहरणं सुद्धा देता येईल.
यावर समर्थांचंच एक काव्य आहे, त्याचा सुद्धा संदर्भ घेता येईल. कोमल वाचा दे रे राम. बाकी काव्य आपल्याला कल्पना आहे. प्रश्न 8वा आहे, मानवी जीवनातील बुद्धीचे महत्व सांगून समर्थांनी रामाजवळ बुद्धीचे मागणे का मागितले हे स्पष्ट करा. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण तो जो काळ होता, केवळ निष्काळजीपणा, आळस, समाजातला आळस, शिक्षणात कमी, बलोपासना नीट नव्हती, गुलामगिरीची त्यामुळे सवय झाली होती, याचं वर्णन आपल्याला थोडक्यात करायचं आहे. म्हणजे सगळं टाळण्यासाठी आणि पुन्हा समाजात स्वातंत्र्य स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्याला पहिले बुद्धीची गरज पडणार आहे. ही बुद्धी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि त्यानंतर ती गरज आपण पटवून सांगायची आहे की बुद्धीची गरज का पडते. केवळ पैसा कमवण्यासाठी बुद्धीची गरज नाही आहे, तर आपल्याला या समाजात राहून समाजाची उन्नती करण्यासाठी सुद्धा बुद्धी लागते. त्याची गरज पटवून देऊन शेवटी रामाजवळ बुद्धी मागावी, म्हणजे राम आपल्याला बुद्धी दिल्याशिवाय राहणार नाही, असं वर्णन या उत्तरात अपेक्षित आहे. प्रश्न 9वा आहे, पाहावे तुला हे जीवी आर्त मोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. या करुणाष्टकातील समर्थांचा भाव स्पष्ट करा. संपूर्ण करुणाष्टक जर वाचले तर समर्थांच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन करुणाष्टकात त्यांनी केलेलं आहे. ते जेव्हा टाकळीला तपश्चर्या करत होते, त्यांनी किती कठोर तपश्चर्या केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यातून परमेश्वर प्राप्तीची कशी तळमळ लागली होती, याचं वर्णन सुद्धा थोडक्यात तुम्हाला या करुणाष्टकात आहे, पण तुम्हाला सुद्धा ते व्यक्त करायचं आहे. समर्थांनी करुणाचा भाव व्यक्त केला आहे. कधी कधी त्यांच्या मनात निराशा यायची, आपल्यालाही निराशा येते अनेकदा, पण शेवटी आपण हे सर्व बाजूला करून पुन्हा आपल्या त्या ध्येय असतं त्या ध्येयाच्या मागे लागतो आणि आपलं ध्येय गाठायचा प्रयत्न करतो. जिद्द त्यांनी सोडली नाही समर्थांनी, तशीच आपल्याला सुद्धा आपली एक जिद्द असते, ती ध्येय गाठायची, ती जिद्द सोडायची नाही. हे निराशेचे जे भाव आहे, पाहावे तुला हे जीवी आर्त मोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे, हे आहे निराशेतले भाव. पण हे भाव सुद्धा त्यांनी फार सोप्या पद्धतीने या उदासीन हा काळ न कंठे या करुणाष्टकात आपल्याला समजावून सांगितले आहे. म्हणजे जरी निराशा आली तरी त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता, पण थोडा वेळ द्या, थोडी जिद्द ठेवा. काही संकट येतील, काही वेळा मुलं परीक्षेत मार्क कमी पडतात, पुन्हा भरून काढता येतील, पण त्यासाठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. हेच त्यांना या संपूर्ण करुणाष्टकाच्या माध्यमाने सांगायचं आहे आणि तेच तुमच्या उत्तरात अपेक्षित आहे. त्यासाठी आपण आता चालू असलेले उदाहरणं सुद्धा देता येईल आणि तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने ते व्यक्त करता येईल. प्रश्न 10वा आहे, तुझं विण रामा मदकंठ वेणा या करुणाष्टकात व्यक्त झालेल्या दैववाद, वासना, विवेक, वैराग्य आणि सत्संग या विषयाचं स्पष्टीकरण करायचं आहे. सुरुवातीला मी तो आहे, या 4 गोष्टीचा अर्थ दैववाद सर्व नशिबावर अवलंबून असतं असं ज्यांचं मत असतं ते दैववाद. वासना हे एक मिनिट, वासना ही इच्छा आहे. सामान्यपणे तो इंद्रियाच्या वासनिक इच्छा आणि कामना किंवा त्याची वासना आहे. तिसरा आहे विवेक वैराग्य. म्हणजे काय, तर बुद्धिपूर्वक विचार करणारी जी व्यक्ती असते, संत, साधू, सद्गुरू, आणि ती व्यक्ती कशी पाहिजे, तर भोगाच्या गोष्टीपासून अधिक आकर्षित असलेल्या गोष्टीपासून सुद्धा तो मुक्त असणारी व्यक्ती पाहिजे. आणि मग तो विवेक वैराग्य त्याला मिळू शकतं. पण त्याच्यासोबत जर आपण राहिलो तर वैराग्य ते मिळू शकतं. सत्संग, आता जे वरचं सांगितलेलं आहे, अशी व्यक्ती, बुद्धिपूर्वक विचार करणारी व्यक्ती जर आपल्याला मिळाली तर त्या चर्चेतून शिक्षण
आध्यात्मिक विकासाच्या उद्देशाने होत असतं, त्याला त्या ठिकाणी ते सत्संग झालं असं म्हणतात. पहिले या चारही विषयाचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, थोडक्यात द्यायचं आहे. ते सर्व या करुणाष्टकामध्ये आहे. थोडंसं बाहेरचं वाचन करून आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागतो. केवळ करुणाष्टकाच्या 4 लाईन पाहून हे आपल्याला सोडवता येणार नाही. त्यासाठी थोडं बाहेरचं वाचन, जे पुस्तकं घेतल्या गेले असतील त्यातला वाचन करून आपण हे प्रश्न सोडवा. असे हे 10 प्रश्न आहेत. इतर काही सूचना ज्या आहेत तर उत्तर मुद्देसूद असावी. पूर्ण ओवी लिहायची गरज नाही. त्याऐवजी सुरुवातीची ओळ जरी आणि नंबर टाकला तरी समीक्षकाला ती ओळी कोणती कळतं. जास्तीत जास्त 3 ते 4 पेज मध्येच उत्तर लिहायचं आहे. आणि मुख्य सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने आहे की सर्व उपदेश जे आहे ते समर्थांनी समाजासाठी, चांगल्या कार्यासाठी केलेले आहेत. त्याचं भान ठेवूनच उत्तर लिहायचे आहे. ते भरकटू देऊ नयेचं आहे. या परीक्षेसाठी आणि या स्वाध्यायासाठी शुभेच्छा. मला मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रज्ञा त्यांचे विशेष आभार. माझं पहिल्यांदाच मार्गदर्शन होतं, ते तुम्ही आपलं सांभाळून घ्या एवढीच इच्छा. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान सर, केला प्रश्न. 7व्या प्रश्नाबद्दल थोडस स्पष्टीकरण हवं होतं. मी लिहून घेते, हो. ते राहिलं माझं. कोणता प्रश्न? 7वा प्रश्न. हो, हा. रघुनायका मागणे हेची आता या करुणाष्टकात व्यक्त झालेल्या भक्ती मार्गाचे वर्णन करायचे आहे. करुणाष्टकांमधून आपल्याला आपल्या आराध्य दैवताने आपल्यावर कृपा करावी म्हणून त्यांना अंतःकरणापासून मारलेली हाक या करुणाष्टकात प्रगट झालेली आहे. म्हणून उत्तरात भगवंतानी कोणत्या कारणासाठी कृपा करावी, देवानी कोणत्या कारणासाठी कृपा करावी याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पहिली गोष्ट आणि मुख्य कृपा म्हणजे प्रापंचिक कृपा ही टाळा. त्यापेक्षा अध्यात्माची कृपा करा, परमार्थाची कृपा करा. कारण गजानन महाराजांनी एका घटनेमध्ये असं सांगितलं आहे की सगळे लोक येऊन संसाराची मला हे मागतात, सुख मागतात, पण कोणाही ईश्वर प्राप्तीची मला मागत नाही. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कृपा कोणत्या गोष्टीची करायची आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि देवाला काही मागताना साधारणपणे काय मागावे याचं सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. काही उदाहरणं, आता मी गजानन महाराजांचं उदाहरण सांगितलं, असे बहुतांश संतांची उदाहरणं आहेत. तर ती उदाहरणं लिहून जर ते पटवून दिलं तर ते पुढच्याला तपासायला उत्तर सोपे जातात. आणि म्हणून उदाहरणं देऊनच ते आपण उत्तर लिहिलं तर बरं पडेल असं मला वाटतं. यासाठी एक मी समर्थांचा एक संदर्भ दिलाय, कोमल वाचा दे रे राम. ही जे आहे त्यांचं काव्य आहे, हे जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की भगवंताला काय मागवायचं आणि आपण देवाला मागताना साधारणपणे काय मागावं हे आपल्याला त्या उत्तरात कळेल. धन्यवाद. धन्यवाद. प्रशांतजी खूप छान सांगितलं. प्रयत्न केला. नाही, प्रयत्न नाही आणि छानच झालं. फक्त याच्यातला हा जो प्रश्न आता विचारला गेला त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की भक्ती मार्गाचं असं काहीतरी शब्द आलेला आहे. भक्ती मार्गाचे वर्णन करा. भक्ती मार्गाचे वर्णन करा. तर याच्यामध्ये भक्ती, हा बोला ना. नाही बोला ना तुम्ही. नाही तर भक्ती मार्ग म्हणजे काय, किंवा एखाद्या भगवंताच्या बद्दल किंवा एखाद्या पुरुषा बद्दल किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याला प्रेम वाटतं. प्रेमापासून भक्तीची सुरुवात होते. तर या याच्यामध्ये आपण जेव्हा रामाकडे जे मागणं मागतो त्याच्यातून त्यांनी म्हटलंय की कोणता भाव हे केलेला आहे, तर भक्ती मार्ग त्याच्यातून प्रगट झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा रामाच्या बद्दल आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे आणि मग जसं जसं ते प्रेम वाढत जातं तसं आपलं संसाराच्या बद्दलचं प्रेम कमी होतं. आणि मग भगवंताच्या बद्दलच आपल्या ज्या इच्छा आहे, म्हणजे भगवंतासाठी असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, म्हणजे जे जे काय करायचं आहे ते भगवंतासाठीच करायचं आहे अशी भावना या करुणाष्टकाच्या आधारे समर्थ व्यक्त करतात आहे की मला जे मागणं पाहिजे ते काय पाहिजे, भगवंतासाठीच मला पाहिजे, माझ्यासाठी मला काही नको. असा हा भक्ती मार्ग जो आहे तो आपल्याला त्या प्रत्येक कडवं जे आहे, एक एक कडवं त्यातलं बघा
आणि त्या हम्म. ह्याच्यातून तुम्हाला तो भक्ती मार्ग लक्षात येईल की याच्यामध्ये एक एक स्टेप आहे. त्या स्टेप पुढे पुढे आपण जात जातो. पहिल्यांदा प्रेम बर. वाटतं, मग प्रेम वाटता वाटता त्याच्याबद्दल आपल्याला तळमळ निर्माण होते. मग आपल्याला बाकी काही घरातलं किंवा संसारिक ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्या मागण्या कमी होतात. जसं आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. ते उदाहरणे आपण देऊ शकतो की रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणतात की जा तू देवीकडे माग, पैसा तुला पाहिजे आहे हम्म. ना, पैसा माग. ते 3 वेळा जातात पण पैसा न मागता परत येतात. फक्त ज्ञान वैराग्य दे असं म्हणून ते परत येतात. म्हणजे भगवंताकडे काय मागायचं हे हा. हा भक्ती मार्ग जो आहे त्या भक्ती मार्गात आपल्याला कळतं की भगवंताच्या बद्दल प्रेम निर्माण झालं की बाकीच्या भावना ज्या आहे या सगळ्या भावना आपल्या कमी होतात. हे आपल्याला ते एक एक कडवं घ्यायचं आणि त्याच्या आधारे ते स्पष्ट करायचं. बर. अजून कोणाला काही अडचणी आहेत? हा. मला वाटतं सगळ्यांना छान समजलेलं आहे सगळं. चला. प्रज्ञाताई, शेवटचा प्रश्न थोडा समजावून द्या. तो जरा कठीण आहे, सगळ्यांना हम्म. जमत नाही लिहायला तो. कोणता? शेवटचा आहे दैववाद, वासना, हा. विवेक, वैराग्य आणि सत्संगवाला. थोडासा तो क्लिअर करून द्या. प्रश्न पूर्ण एकदा वाचता का? तुमच्या समोर पुस्तक असेल तर. मी वाचतो. तुझं विण रामा मज कंठ वेणा या करुणाष्टकात व्यक्त झालेल्या दैववाद, वासना, विवेक, वैराग्य, सत्संग या विषयाचे स्पष्टीकरण करा. आता तुझं विण रामा मज कंठ वेणा म्हणजे रामाशिवाय आपल्या ह्याच्यातनं काहीही निघणं शक्य नाही किंवा निघालं नाही पाहिजे. असं जर आपण उलटा अर्थ त्याचा घेतला की आपल्या रामच फक्त आपलं, जसं मी आता सांगितलं की करता करविता सगळं जे काय आहे ते रामच आहे. मग हे रामच आपल्या सगळं आहे हे केव्हा व्यक्त होईल की या ज्या गोष्टी आहेत, जसं दैववाद आहे. दैववाद म्हणजे काय? आपण प्रारब्धावर टाकतो. जसं आता आपण अनेक बायकांना म्हणतो की अहो चलता का, असं असं आम्हाला जायचंय कुठे, चलता का? तर बायका काय म्हणतात, अहो नाही हो, काय आमची इच्छा आहे खूप, पण काय आता समर्थांनी आम्हाला काही बोललेलं नाही म्हणून आम्ही काही जात नाही. हे जे आपण दैववादावर जे टाकतो तर तिथे समर्थ म्हणतात की असं नाही, दैववादाला न आपण त्याच्या प्रोत्साहन देता आपल्याला जे कर्म करायचंय ते कर्म आपण प्रयत्नाने करायचं. आणि प्रयत्न केला की आपल्याला परिस्थिती अनुकूल होते, हा आपण अनुभव घेतो. आणि म्हणून त्या म्हणतात की तुझं विण रामा मज कंठवेना, मी तुझ्याशिवाय मला काहीही करता येणं शक्य नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तरच आपल्याला ते समजेल आणि त्याच्या आधारे आपण पुढे जातो. आणि वासना ज्या आहेत, जसं मी सांगितलं की वासना कोणत्या नसाव्या, तर कुडी वासना. समर्थाने एका शब्द सांगून ठेवलाय की कुडी वासना नसाव्यात. आणि चांगल्या वासना असाय, भगवंतासाठी मला असं करायचंय तसं करायचंय या वासना असू द्याव्या, पण फक्त भगवंतासाठी, आपल्यासाठी काही असावं असं आपण त्याच्यामध्ये इच्छा जी आहे ती आपण करू नये. म्हणून वासना ज्या आहेत या वासना पण फक्त भगवंताच्या संदर्भात असेल तर मग आपला तो मार्ग जो आहे तो मार्ग मोकळा होतो. नंतर वैराग्य आणि विवेक, या विवेकाशिवाय तर आपण काहीच नाही करू शकत. प्रत्येक गोष्ट आपल्याला विवेकाच्या आधारे, विवेक म्हणजे काय की बा चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला पहिले समजलं पाहिजे. जो आपण काम करतो, सगळेजण काम करतात, पण कोणतं काम करावं आणि कोणतं काम करू नये याची जाण ज्याला असते तो खरा विवेकी. आणि आपण समाजामध्ये पाहतो की बरेच लोक काही ना काहीतरी उद्योग करत असतात, पण त्यांना विवेक नसल्यामुळे ते भलत्याच मार्गाकडे जातात. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की फक्त रामाच्याच या राम आधार घेऊन आपल्याला जे जे काय करायचं आहे ते सगळं आपल्याला करता आलं पाहिजे. यासाठी विवेक पाहिजे. आणि वैराग्य म्हणजे कशाची आसक्ती नको, आसक्ती नसणे याला आपण वैराग्य म्हणतो. नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये 5 रुपये आपण जेवढा टाकतो आणि म्हणतो की माझं नाव लिहिलं गेलं पाहिजे. आणि नाव कुठे लिहिलं गेलं? पायरीवर नाव लिहायला सांगतो आपण. आणि पायरीवर आपण पाय देऊन लोक जातात, पण आपण हा विचार करत नाही की अरे आपण 5 रुपये दिले आणि पायरीवर नाव लिहायला सांगितलं. याच्यात आपला मोठेपणा नाही तर कमीपणा आहे. आपण जे काय दान देतो ते कुठे दिसायला नको कोणाला, पण तसं न करता म्हणजे आसक्ती जी आपली इतकी असते आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपण खूप काही करतो पण त्याचं फळ जे आहे ते फळ आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून समर्थ इथे जे मागणं मागतात आहे
की तुझं विण रामा, तुझ्याशिवाय मला काहीही नको. जे जे काय करायचंय, माझ्या इच्छा असतील, वासना असतील, कामना असतील, जे मला कार्य करायचंय ते कार्य असेल, हे सगळं जे आहे ते सगळं फक्त रामासाठी असावं असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सत्संग. जेव्हा आपण सत्संगामध्ये जातो, म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी समजतात. आत्ताच 40 लोकांनी आपण जो अनुभव घेतला की आपल्या जो जे नाशिवंत होतं ते नाशिवंत आपण आमच्या लोकांना दिलं. फार काही आपण खूप कष्ट केले, काही काटकसर केली आणि कर्ज काढलं, असं करून काही लोकांना दिलं का नाही, पण त्याच्यातून त्या लोकांना जो आनंद मिळाला तो आनंद जो अवर्णनीय होता, हा महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण आपल्या जवळचं जे द्यायचं आहे, पण ते देताना कुठली अपेक्षा आपली नको की पाहावा मी असं केलं मग माझं तिथे मला नाव झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, असं कुठली अपेक्षा न करता जे काय करायचंय ते कार्य आपण केलं पाहिजे. आणि म्हणून समज म्हणलं की तुझं विण रामा, म्हणजे माझ्या तोंडात दुसरं काहीच निघायला नको, फक्त राम आणि रामाच्या संदर्भातलं कार्य हेच आपलं फक्त निघालं पाहिजे. याचं समर्थांनी जे करुणाष्टकं लिहिली आहे, आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगते की त्यांच्यासाठी काही लिहिली नाहीये, ही आपल्यासाठी लिहिलेली आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं किंवा समर्थांना जे काही त्रास झाला वगैरे म्हणून समर्थांनी असं करुणाष्टकं लिहिली, असं काहीही नाही. हे सगळं आपल्यासाठी, आपण सगळे प्रापंचिक आहोत, संसारामध्ये जे डुबलेलं आहोत यांच्यासाठी असं सगळं जे करुणाष्टकं लिहिलेले आहे ते त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून ते आपण आपल्या याने जर समजून घेतली तर आपल्याला त्याचा अर्थ लवकर उलगडतो की अरे हे असं आहे, आपल्या मनात असतं आणि समर्थ तर असं सांगतात आहे, मग ते आपल्याला पटकन क्लिअर होतं. आणि प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुद्धा 2 पानं उत्तर सफिशियंट आहे. आत्ताच एकाचं ऐकलं मी, किंवा 4-4, 5-5 पानं उत्तर लिहिणं किंवा खूप त्याला उत्तरपत्रिका जोडणं हे काही योग्य नाही. एका उत्तरपत्रिका पुरेशी होते. एखाद दुसरं पान आपल्याला लागलं तर लागावं, पण फार मोठी उत्तरं लिहू नये. मुद्देसूद उत्तरं लिहायची आणि जास्तीत जास्त मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि आपल्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. धन्यवाद ताई, खूप छान सांगितलं. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? अजून कारण वेळ भरपूर आहे. बरं, 3 तारखेला आपण समीक्षकांचं मार्गदर्शन घ्यायचंय का? जे आता कोणी समीक्षक असतील पहिल्या परीक्षेचे, जे आता नवीन झालंय यावर्षी ज्यांनी समीक्षक म्हणून काम सुरू केलेलं आहे, त्यांना काही गोष्टी सांगण्याची गरज वाटते. कोणी आहेत का आता नवीन समीक्षक झालेल्या? अजून नाही झालो आम्ही. हो चालेल ना, 3 तारखेला बाकी तयार असतील तर चालेल घेतलं तर. कारण थोडस सांगणं मला गरजेचं वाटतंय, बाकी काही नाही. हो चालेल ना, थोडा वेळ, अर्धा तास का होईना. आणि सगळ्यांचा पहिला स्वाध्याय झालाय का सोडून सगळा? हो, पाठवलंय. पाठवलं. बरं, पाठवून दिलाय. हा ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे वेळेत आहे सगळे. माझ्याकडे एक आलाय, दोन अजून यायचे आहेत दोघांचे. त्यांना माझं एक लिहून झालेलं फोन करून द्यायचा. माझं त्यांच्या लिहून झालेलं आहे. फोन करून द्या. माझं लिहून झालंय, पाठवायचं आहे आज. बर, हॅलो. हा हा. ठीक आहे. ज्यांचे यायचे राहिले असतील समीक्षकांनी, त्यांना फक्त एक मेसेज टाकून द्यायचा की तुमचा स्वाध्याय यायचा राहिलेला आहे. कारण मग काय होतं की तिकडे घाई होते आणि आपल्याला फेब्रुवारीपर्यंत 4ही स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हा टाइम टेबल लक्षात ठेवायचा. कारण मग आता पुन्हा दिवाळी वगैरे पुन्हा काही दिवस आपले जातात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करायचं आणि 4 स्वाध्याय फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाले पाहिजेत, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे, मग उद्या आपण साधक चहाला भेटूया. ठीक आहे. जय 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 रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ.